नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये गाय असेल, म्हैस असेल किंवा शेळी असेल आणि त्या जनावरांना गोचिड होत असेल, गोमाशा होत असेल, पिसवा होत असेल किंवा डास होत असतील, म्हणजेच यांसारखे कीटक जर होत असतील तर तुम्ही हे 5 घरगुती उपाय केलंच पाहिजे। पुढील 10 वर्ष तुम्हाला कसलेच कीटक दिसणार नाहीत। बघा, फक्त 5 रुपयामध्ये रामबाण उपाय आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हे घरगुती 5 उपाय केलंच पाहिजेत। बघा, दूध सुद्धा दुप्पट होणार आहे। भरपूर शेतकरी बांधवांच्या कमेंट येत होत्या की आमच्या गायींना, आमच्या म्हशींना गोचिड झालेले आहेत, गोमाशा झालेले आहेत, पिसवा झालेला आहे, डास झालेला आहे, म्हणजेच कीटक जास्त प्रमाणामध्ये झालेले आहेत। तर यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरगुती 5 रामबाण उपाय सर्व शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमच्याकडे गाय असेल, म्हैस असेल, सोबतच तुमच्याकडे जरी शेळ्या असतील आणि त्यांना यांसारखे कीटक होत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। बघा, रामबाण उपाय आहेत। हे रामबाण उपाय केल्यानंतर तुमच्या गायीला, तुमच्या म्हशीला कसलेच कीटक होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही प्रादुर्भाव कीटक सर्व प्रकारच्या जनावरांना होतात त्यांच्यावर 5 घरगुती जालिम उपाय सांगणार आहे, तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। हे उपाय अतिशय प्रभावी आहेत मित्रांनो। हे 5 उपाय केल्यानंतर जनावरांच्या अंगावरील सर्व कीटक रातोरात गायब सुद्धा होणार आहेत, गळून सुद्धा पडणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, हे 5 घरगुती उपाय आहे। याच्यामध्ये कोणतं आपण केमिकल सुद्धा वापरणार नाही, म्हणजे जनावरांच्या शरीराला, जनावरांच्या जीवाला कसलाच धोका निर्माण होणार नाही। सोबतच मित्रांनो, तुमच्या गोठ्यात कोणतेच गोचिड, माशा, पिसा, डास दिसणार नाहीत। इतके प्रभावी आणि 100% फायदेशीर असणारे हे 5 उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। बघा, या 5 उपायांना फक्त 5 रुपये लागणार आहेत। याला लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरामध्ये या 5 गोष्टी आहेत। त्या 5 गोष्टी तुम्हाला फक्त 5 रुपये अजून वापरायच्या आहेत, म्हणजे काही गोष्टी आपल्याला घरातील घ्यायच्या आहेत आणि आपल्याला फक्त 5 रुपयाचं सामान दुकानामधून आणायचं आहे। बघा, पशुपालन करताना आपल्या गायींना, म्हशींना गोचिड होत असतात, माशा होत असतात, पिसा होत असतो, डास होत असतो, मच्छर सुद्धा होत असतात, म्हणजे या ठिकाणी कीटक नेहमी होत असतात। मित्रांनो, याचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये जर वाढलं तर आपली जनावरे कमजोर होऊन त्या ठिकाणी आजारी सुद्धा पडत असतात। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या जनावरांना जास्त प्रमाणामध्ये डास झाले, सोबतच मच्छर झाले, सोबतच गोचिड असतील तर हे जास्त प्रमाणामध्ये झाले तर त्यानंतर आपली जनावरे आजारी सुद्धा पडू शकतात। आणि जर जनावरे दूध देणारे असतील तर त्या जनावरांना ताप येऊन ती जनावरे दूध सुद्धा कमी देऊ शकतात। बघा, तुमच्याकडे एखादं जनावर दूध देणार असेल आणि त्या जनावराला गोचिड झालं तर त्या ठिकाणी ते जनावर तुम्हाला कमी प्रमाणामध्ये दूध सुद्धा देत असतो। आणि मित्रांनो, जर छोटी वासरे असतील, म्हणजेच नवजात वासरे असतील तर त्या ठिकाणी त्यांची वाढ सुद्धा खुंटू शकते। त्याच्यामुळे ज्या शेतकरी बांधवांकडे गाय असेल, म्हैस असेल, शेळ्या असतील आणि त्या ठिकाणी त्या शेळ्यांना, त्या गायींना आणि त्या म्हशींना गोचिड होत असेल तर त्यांनी हे 5 घरगुती उपाय केलंच पाहिजे। त्यामुळे मित्रांनो, गोचिड, माशा, पिसा यांसारखे जे कीटक आहेत तर यांच्यावर कंट्रोल करणे, यांच्यावर नियंत्रण करणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। बघा, जर हे कंट्रोल आपल्या हाताच्या बाहेर गेलं तर त्या ठिकाणी आपले जनावर दगावू सुद्धा शकतं, म्हणजेच मरण सुद्धा पाहू शकतं। मग मित्रांनो, आपण गोचिड नियंत्रण करायचं या उद्दिष्टाने मार्केटमध्ये केमिकल मिळतं तर ते केमिकल घेऊन येत असतो। तर बघा शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपल्या जनावरांवरती गोचिडांचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढत असतं, म्हणजे कीटक जास्त प्रमाणामध्ये वाढत असतात, त्यावेळेस आपण बाजारामध्ये जाऊन केमिकल सुद्धा आणत असतो, म्हणजे गोचिडांना मारण्यासाठी केमिकल फवारे मिळत आहेत। परंतु मित्रांनो, या केमिकलचे फवारे मारल्यामुळे होतं काय की जनावरांना त्यांची अंग चाटण्याची सवय असते आणि ते जनावर ज्यावेळेस आपलं अंग चाटत असतं त्यावेळेस ते केमिकल त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा जात असतं। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही केमिकल आणणार असाल, म्हणजे तुमच्या जनावरांवरती गोचिड झालेला असेल, सोबतच गोमाशा असतील तर हे गोमाशा आणि गोचिड घालवण्यासाठी जर तुम्ही केमिकलची फवारणी केली, सोबतच या जनावरांच्या अंगावरती केमिकल लावलं आणि चुकून जर तुमच्या जनावरांनी ते चाटलं तर त्या ठिकाणी तुमचं जनावर दगावू सुद्धा शकत असतं, कारण या केमिकलचं ज्यावेळेस ते केमिकल या जनावरांच्या पोटामध्ये जाणार आहे। बघा काय सांगितलेलं आहे की केमिकल जनावरांच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचं विष तयार होतं आणि त्या ठिकाणी आपले जनावर दगावू शकतं, म्हणजेच मरण सुद्धा पाहू शकतं। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून
माध्यमातून जे काही प्रादुर्भाव कीटक आहेत म्हणजे सर्व प्रकारचे गोचिड असतील, गोमाशा असतील, या ठिकाणी डास असतील, पिसा असतील, यांसारखे जे कीटक आहेत तर ते परमनंट आपल्याला घालवायचे आहे। त्या दृष्टिकोनातून 5 रामबाण उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। बघा याच्यावरती आपण 5 घरगुती उपाय या ठिकाणी घेऊन आलेला आहे। मित्रांनो 5 उपाय केल्यानंतर जरी तुमच्या जनावरांनी त्याला चाटलं तरी पण त्या ठिकाणी कोणताही अपाय होणार नाही। उपाय अतिशय प्रभावी आहे। बघा शेतकरी मित्रांनो केमिकलची जर फवारणी केली आणि ते केमिकल जर तुमच्या जनावरांनी चाटले तर त्या ठिकाणी तुमचे जनावर दगावू सुद्धा शकते, परंतु जर तुम्ही हे 5 घरगुती रामबाण उपाय केले तर त्या ठिकाणी तुमच्या गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल तर त्यांनी हे चाटलं तरी पण त्यांना अडचण होणार नाही, कारण आपण हे रामबाण उपाय घरगुतीच करणार आहोत। याच्यामध्ये आपण कसलेच केमिकल वापरणार नाही। बघा मित्रांनो हे 5 उपाय जनावरांच्या अंगावरील सर्व कीटक रातोरात मध्ये गायब सुद्धा करणार आहे। सोबतच तुमच्या गोट्यामध्ये एक सुद्धा कीटक पाहायला सुद्धा मिळणार नाही की इतके रामबाण आणि पॉवरफुल उपाय आपण 5 तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या गोट्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये गोचड होत असतात, गोमाशा होत असतात, डास होत असतात, पिसे होत असतात त्यावेळेस आपली गुरे सुद्धा कमी प्रमाणामध्ये दूध देत असतात, सोबतच त्यांची उंची खुंटत असते आणि त्यांच्यामध्ये ताप येणे यांसारखे आजार सुद्धा त्यांना लवकरात लवकर होऊ शकतात। काही वेळेस आपली जनावरे सुद्धा दगावू शकतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण हे 5 उपाय करणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे 5 घरगुती रामबाण उपाय आपण सुद्धा केलंच पाहिजे। बघा मित्रांनो या 5 उपायांपैकी पहिला उपाय आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घ्या। बघा पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला 50 ग्रॅम सीताफळाच्या वाळलेल्या बिया लागणार आहेत। बघा आपण जे सीताफळ खात असतो तर त्या सीताफळाच्या आपल्याला 50 ग्रॅम वाळलेल्या बिया लागणार आहे आणि मित्रांनो या बिया आपल्याला अगदी बारीक मध्ये पावडर सुद्धा करून घ्यायचे आहे। बघा मित्रांनो काय सांगण्यात आलेलं आहे की 50 ग्रॅम वाळलेल्या बिया आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या बिया आपल्याला अगदी बारीक करायच्या आहेत। ज्या पद्धतीने आपण गव्हापासून पीठ बनवतो त्याच पद्धतीने या सीताफळाच्या बियाचं सुद्धा आपल्याला पीठच करायचं आहे। सोबतच मित्रांनो आपल्याला 200 ग्रॅम कडुलिंबाचा पाला लागणार आहे। बघा कडुलिंबाचा पाला असा असतो की ज्यामुळे भरपूर आजार आपल्याला होत नाही, आपल्यापासून भरपूर आजार पळून जात असतात। त्यामुळे आपल्याला कडुलिंबाचा 200 ग्रॅम पाला लागणार आहे। म्हणजे या सीताफळाच्या बिया आणि कडुलिंबाचा पाला आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा आहे। यामध्ये थोडंफार पाणी टाकायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला 200 ग्रॅम कडुलिंबाचा पाला आणि 50 ग्रॅम वाळलेल्या सीताफळाच्या बिया घ्यायच्या आहे। त्याला तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करू शकता किंवा तुमच्याकडे उकळ असेल तर त्या उकळमध्ये सुद्धा याची आपल्याला पेस्ट सुद्धा करायची आहे। म्हणजेच मित्रांनो आपल्याला कडुलिंबाच्या पालाची आणि सीताफळाच्या बियांची पेस्ट करायची आहे आणि शेतकरी मित्रांनो ही पेस्ट थेट आपल्या जनावरांच्या शरीरावरती चोळायची आहे। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हे कीटक आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला ही पेस्ट सुद्धा चोळायची आहे, जेणेकरून आपल्या जनावरांच्या शरीरावरील जेवढे पण कीटक असतील तर तेवढे कीटक 24 तासाच्या अगोदर गळून सुद्धा पडणार आहे। बघा ही पेस्ट मित्रांनो दिवसातून 2 वेळा जनावरांच्या शरीरावरती चोळायची आहे। कमीत कमी 3 दिवस तुम्हाला हे करायचं आहे, त्यानंतर तुम्ही याचा रिझल्ट 100% दिसणार आहे। बघा मित्रांनो तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो। बघा मित्रांनो आपल्याला 200 ग्रॅम लिंबाचा पाला घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला 50 ग्रॅम सीताफळाच्या बिया लागणार आहेत, परंतु या बिया वाळलेल्या असल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला याची पावडर अगदी बारीक पद्धतीने करता येईल। आता आपल्याला हे लिंबाचा पाला आणि या सीताफळाच्या बिया याचं काय करायचं आहे की मिक्सर मध्ये याची पेस्ट करायची आहे, उकळामध्ये याची पेस्ट करायची आहे। म्हणजे याच्यामध्ये आपल्याला थोडंफार पाणी घालतच याची पेस्ट करायची आहे। म्हणजे एका प्रकारचा हा लेपच तयार होणार आहे आणि हा लेप आपल्या जनावरांच्या शरीरावरती चोळायचा आहे। ज्या ज्या ठिकाणी गोचड आहेत, गोमाशा आहेत त्या त्या ठिकाणी चोळायचं आहे। बघा मित्रांनो आता आपण जनावरांच्या शरीरावरील कीटक नष्ट करण्यासाठी उपाय बघितला, परंतु गोट्यामध्ये कीटक असतील तर त्याच्यासाठी दुसरा उपाय महत्त्वाचा आहे। हा उपाय केला तर तुमच्या गोट्यामध्ये 10 वर्ष कोणतेच कीटक फिरकणार सुद्धा नाहीत। बघा शेतकरी मित्रांनो आपण जो पहिला उपाय बघितला तर तो पहिला उपाय जनावरांच्या शरीरावरती सर्व कीटक दूर करण्यासाठी उपाय बघितला, परंतु शेतकरी मित्रांनो काय होतं की गोट्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये गोचिड झालेले असतात, सोबतच गोमाशा असतात आणि त्या गोट्यामधील गोचिडे आपल्या जनावरांच्या शरीराला सुद्धा लागत असतात। त्यामुळे आपण
आपण या गोट्यामधील सर्व गोचिडे सुद्धा गायब करणार आहोत, म्हणजेच 10 वर्ष तुमच्या जनावराला गोचिड गोमाशा लागणार नाहीत। बघा मित्रांनो, दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 2 लिटर पाणी लागणार आहे आणि 1 किलो लिंबाचा पाला लागणार आहे। या 2 गोष्टींमधून दुसरा उपाय करायचा आहे। त्यानंतर हा गोट्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगितलं की 2 लिटर पाणी, मग ते लिटर कोणतेही पाणी असू द्या तरी पण चालणार आहे आणि 1 किलो आपल्याला लिंबाचा पाला लागणार आहे। बघा मित्रांनो, हे 2 लिटर पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। बघा 2 लिटर पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो 1 किलो लिंबाचा पाला आहे तर तो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये टाकायचा आहे। कमीत कमी 15 मिनिटे आपल्याला त्याला उकळून सुद्धा घ्यायचं आहे। बघा मित्रांनो, 2 लिटर पाणी आपल्याला चांगलं कडकडीत उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 किलो लिंबाचा पाला टाकायचा आहे, म्हणजेच याला चांगलं सुद्धा उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे चाळणीच्या साहाय्याने शोधून घ्यायचं आहे, म्हणजे जो लिंबाचा पाला आहे तो वेगळा आपल्याला करायचा आहे आणि जर त्याच्यामधून उरलेले जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे। बघा मित्रांनो, 2 लिटर पाणी आणि आपल्याला 1 किलो लिंबाचा पाला घ्यायचा होता आणि याच्यामध्ये 2 लिटर पाणी चांगलं कडकडीत उकळायचं, त्याच्यामध्ये लिंबाचा पाला टाकायचा आणि ज्यावेळेस त्याला चांगले उकळ्या फुटतील त्यावेळेस आपल्याला ते मिश्रण थंड सुद्धा करायचं आहे आणि त्याच्यामधून लिंबाचा पाला वेगळा करायचा आहे आणि जे मिश्रण तयार झालेलं आहे तर ते मिश्रण आपल्याला चाळणीच्या साहाय्याने गाळून सुद्धा घ्यायचं आहे। बघा मित्रांनो, आता जे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजे जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला गोट्यामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून गोट्यामध्ये जेवढे पण कीटक असतील तर तेवढे कीटक 24 तासाच्या अगोदर नष्ट सुद्धा होऊन जातील आणि ते परत आपल्या जनावरांना लागणार नाहीत। बघा शेतकरी मित्रांनो, गोट्यामधील गोचिडे असतील, माश्या असतील, डास असतील, जर यांना आपल्याला पळवून लावायचे असेल, वर्षानुवर्ष आपल्याला आपला गोटा स्वच्छ ठेवायचा असेल तर हा दुसरा उपाय 100% करायचा आहे। जे शेतकरी बांधव करतील तर त्यांना पुढील 10 वर्ष काळजी करायची गरज नाही। सोबतच शेतकरी मित्रांनो, आपल्याला जो तिसरा उपाय करायचा आहे तर तो तिसरा उपाय करण्यासाठी आपल्याला 100 ml खोबरे तेल लागणार आहे, म्हणजेच कोकोनट ऑइल लागणार आहे। त्यासोबतच आपल्याला एक 5 रुपयाचा कापूर सुद्धा लागणार आहे, म्हणजेच आपल्याला तिसऱ्या उपायासाठी 100 ml खोबरेल तेल आणि 5 रुपयाचा कापूर सुद्धा लागणार आहे। बघा, आपल्याला पहिल्यांदा हे खोबरेल तेल गरम करून घ्यायचं आहे, म्हणजेच मध्यम गरम करून घ्यायचं आहे, जास्त पण गरम आपल्याला करून घ्यायचं नाही। त्यानंतर या कापराच्या वड्या त्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, 100 ml तेल म्हणजे 100 ml खोबऱ्याचं तेल आहे तर ते आपल्याला थोडंफार गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 5 रुपयाची जे आपल्याला कापराच्या वड्यांची डबी भेटते तर त्या गरम तेलामध्ये ती कापराची वड्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला त्याला चांगल्या पद्धतीने विरघळून द्यायचं आहे। बघा मित्रांनो, हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला ते डायरेक्ट आपल्या जनावरांच्या शरीरावरती चोळायचं आहे, म्हणजेच एखादा फडका असेल तर त्या फडक्याने सुद्धा चोळून घेऊ शकता। बघा शेतकरी मित्रांनो, जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे तर ते मिश्रण तुम्ही हाताने पण लावू शकता किंवा एखादा फडका असेल तर त्या फडक्याने सुद्धा लावू शकता, म्हणजेच आपल्या जनावरांच्या शरीरावरील जेवढे पण गोचिडे असतील, कीटक असतील तेवढे सर्व कीटक मरून जातील आणि 24 तासाच्या अगोदर तुमचं जे जनावर असेल, याच्यामध्ये गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल तर ते चांगलं दुरुस्ती सुद्धा होणार आहे, म्हणजे त्याच्या शरीरावरती एक पण गोचिड राहणार नाही। सोबतच मित्रांनो, आपल्याला जो चौथा उपाय करायचा आहे तर तो चौथा उपाय करण्यासाठी 250 ग्रॅम खोबरेल तेल सोबतच 25 ग्रॅम हळद आणि 30 ग्रॅम कापूर आणि 50 ग्रॅम काळे मीठ लागणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 250 ग्रॅम खोबरेल तेल आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजेच पावशेर आपल्याला खोबरेल तेल घ्यायचं आहे, सोबतच 25 ग्रॅम हळद घ्यायची आहे, 30 ग्रॅम आपल्याला कापूर घ्यायचा आहे आणि 50 ग्रॅम आपल्याला काळे मीठ घ्यायचं आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याला चौथा उपाय करण्यासाठी हे 4 वस्तू लागणार आहे। ज्यांच्याकडे या 4 वस्तू नसेल त्यांना हा उपाय करता येणार नाही, त्यांनी उर्वरित उपाय करायचे आहेत। बघा आता आपल्याला हे जे 250 ग्रॅम खोबरेल तेल आहे तर ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, कापूर टाकायचं आहे आणि काळे मीठ टाकायचं आहे आणि याचं आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे। हे मिश्रण थंड सुद्धा होऊन द्यायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 250 ग्रॅम खोबरेल तेल घेतलं तर ते चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण 25 ग्रॅम हळद घेतली, कापूर घेतला आहे, सोबतच काळे मीठ घेतलेलं आहे म्हणजे रॉक सॉल्ट, हे जे मीठ घेतलेलं आहे ते मीठ सुद्धा टाकायचं आहे, म्हणजे या 4 वस्तूंचा एकजीव करायचा आहे। त्याला चांगलं कडकडीत गरम करून परत त्याला आपल्याला थंड सुद्धा करायचं आहे आणि त्याला आपल्याला शोधून सुद्धा घ्यायचं आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, हे थंड झाल्यानंतर आपल्या जनावरांच्या शरीरावरती सुद्धा चोळायचं आहे। 24 तासानंतर याचा रिझल्ट बघायचा आहे। एक पण कीटक तुमच्या जनावरांवरती दिसणार नाही, म्हणजे सर्व कीटक मरण सुद्धा जाणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, या गोचिड संबंधित सोबतच गोमाशा संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी
देण्यासाठी घेऊन आलेलो होतं। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज असेल त्यांना नक्की शेअर करा।